हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपाली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर, जिथे तुम्हाला लाईफस्टाईल, स्किन केअर, रिअल एक्सपिरियन्सेस आणि बरेच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. पण ते दर रविवारी, त्यामुळे दर रविवारी माझे व्हिडिओज पाहायला विसरू नका. तर आपण आज त्या पेहरावाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्या स्त्रियांचा एक कम्फर्ट झोन आहे. आणि फिरायला जर का जायचं असेल तेव्हा आपल्याला काहीच सुचत नसतं, पण आपण तो पेहराव घालून कुठेही मार्केटमध्ये जा, फिरायला जा, कुठेही आपण तो पेहराव घालून निघतो. ती म्हणजे आपली सगळ्यांची जवळची जीन्स. जीन्स ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये त्या जीन्सला समजून घेऊयात, म्हणजे आपल्या या फॅशन सेन्सला थोडीशी वाढ मिळेल. त्यामुळे सगळ्यात पहिला आपण जीन्सच्या फिटिंगचे प्रकार जाणून घेऊयात. म्हणजेच पुढचे जे स्टाईल प्रकार आहेत ते आपण समजून घेऊ शकतो. जीन्स फिटिंगचे प्रकार समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये मुख्यतः 4 प्रकार असतात आणि सगळ्यात पहिली येते ती स्किनी फिट जीन्स. स्किनी फिट जीन्स ही आपल्या कमरेपासून ते पायापर्यंत संपूर्णपणे चिटकून असते, त्यामुळे तिला स्किनी फिट जीन्स असं म्हटलं जातं. आणि ती खूप घट्ट असते, प्रॉपर स्किनला आपल्या चिकटलेली असते. तर दुसरी आहे स्लिम फिट जीन्स. स्लिम फिट जीन्स ही स्किनी फिटसारखी एकदम टाईट नसते, ती बऱ्यापैकी सैल असते. आणि ती जीन्स अशी आहे जी कुठल्याही स्त्रीने घातली तरीही ती स्त्री त्या जीन्समध्ये सुपर क्लासिक दिसते, अशी ती जीन्स आहे, म्हणून ती स्लिम फिट जीन्स आहे. तिसरी आहे स्ट्रेट कट जीन्स. स्ट्रेट कट जीन्स ही कमरेपासून ते पायापर्यंत संपूर्ण स्ट्रेट असते आणि ही जीन्स अशी आहे की स्किनी फिट आणि स्लिम फिटपेक्षा सुद्धा खूप कम्फर्टेबल आणि प्रत्येक सीझनला आपण ती जीन्स घालू शकतो. ही कोणत्याही ट्रेंडिंगच्या बाहेर न जाणारी जीन्स आहे, त्यामुळे ही सुपर कम्फर्टेबल जीन्स आहे. आणि चौथी जीन्स आहे ती म्हणजे आपल्या 90s पासून ते 90sच्या काळापासून जास्त ट्रेंडमध्ये होती आणि आत्तासुद्धा ट्रेंडमध्ये आहे. तर ती जीन्स अशी आहे, तिचं नाव आहे बूट कट जीन्स. बूट कट जीन्स ही कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत संपूर्ण घट्ट असते आणि खाली गुडघ्यापासून ती हळूहळू पसरट होत जाते, त्यामुळे तिला बूट कट जीन्स असं म्हटलं जातं. ॲक्च्युली ती फुटवेअरपर्यंत सुद्धा आपण घालतो, त्यामुळे तिचा लुकआउट अजून जास्त सुंदर दिसायला लागतो, त्यामुळे ती बूट कट जीन्स आहे. आणि पाचवी जी आहे ती जीन्स आहे फ्लॅट जीन्स. फ्लॅट जीन्स म्हणजे आपण सगळे तिला म्हणतो बेल बॉटम जीन्स. ती जी काही बूट कटपेक्षा सुद्धा जरा जास्तच सैल आणि पसरट असते, पण ती गुडघ्यापर्यंत घट्ट अशी नसते, कमरेपासून ते पायापर्यंत कम्प्लिटली बऱ्यापैकी सैल असते आणि ती खूप जास्त पसरट असते बूट कटपेक्षा, त्यामुळे ती फ्लॅट जीन्स किंवा आपण तिला बेल बॉटम जीन्स असं म्हणू शकतो. हे होते जीन्स फिटिंग आणि जीन्स स्टाईलचे प्रकार. तर आता आपण ॲक्च्युली कमरेच्या उंचीनुसार जीन्स कशी असते ते समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हायवेस्ट जीन्स. हायवेस्ट जीन्स ही आपली जी कमरेजवळची नाभी आहे, नाभीच्या वरपर्यंत ती घातली जाते आणि ती जीन्स जास्त करून आपण क्रॉप टॉप्स अशा टॉप्ससोबत घालतो. त्यामुळे आता ट्रेंडिंगमध्ये तर ती क्रॉप टॉपसोबत जास्त घातली जाते. अशी ही जीन्स नाभीच्या वरपर्यंत घातली जाते, जिला आपण हायवेस्ट जीन्स असं म्हणतो. दुसरी आहे मिड राईज किंवा मिड वेस्ट जीन्स, जी आपल्या नाभीच्या थोडंसं खाली आणि कमरेला एकदम बरोबर असते, जी म्हणजे आपल्याला घातल्यावर जास्त आराम फील होतो, जास्त रिलॅक्सिंग फील होतो अशी जीन्स घातल्यावर, त्यामुळे तिला मिड वेस्ट जीन्स असं आपण म्हणतो. आणि तिसरी आली आपली लो वेस्ट जीन्स. लो वेस्ट जीन्स म्हणजे ही आपल्या कमरेच्या खाली आपलं जे ओटीपोटाचा भाग असतो ना, तिथून त्या जीन्सची सुरुवात होते, तिथे ती आपल्या शरीराला फिट बसते, त्याप्रमाणे तिला आपण लो वेस्ट जीन्स असं आपण म्हणतो. आणि ती खूप जास्त खरं तर आरामदायक असते, आपल्याला जास्त फिटिंगचा त्रास होत नाही, त्यामुळे ही रेग्युलरली घालायला सुद्धा जास्त बेटर आहे. तर ही अशी आहे लो वेस्ट जीन्स.
आत्ता आपण वळूया त्या जीन्सकडे ज्या नवीन डिझाईनच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेल्या आहेत. तर त्यात आली सगळ्यात पहिली म्हणजे मॉम जीन्स. मॉम जीन्स ही थोडी सैल असते, हाय वेस्ट असते आणि दिसायला ती एकदम वरून कमरेपासून ते पायापर्यंत हळूहळू निमुळती होत जाते. तर ही जीन्स आपण क्रॉप टॉपसोबत जास्त घालू शकतो, अशी ही मॉम जीन्स आहे. तर दुसरी आहे बॉयफ्रेंड जीन्स. बॉयफ्रेंड जीन्स ही यासाठी आपण तिला बॉयफ्रेंड जीन्स म्हणतो कारण ती मुलांच्या जीन्ससारखी दिसते, त्यामुळे ती बॉयफ्रेंड जीन्स असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट, ती बऱ्यापैकी आपल्याला सैल बसते, टाईट नसते घातल्यावर, त्यामुळे ती कम्फर्टेबल आहे जास्त करून घालायला. ती आपल्या कमरेच्या खालीपासून तिची जी सुरुवात होते घालण्याची, ती पायांपर्यंत ती बऱ्यापैकी सैल असते. तर अशी बॉयफ्रेंड जीन्स आहे. तिसरी आहे आपली सगळ्यात फंकी जीन्स आणि मजेदार जीन्स, ती म्हणजे रिप्ड जीन्स, जिला आपण म्हणतो फाटलेली जीन्स. तर ती आपल्या मांड्यांना किंवा आपल्या गुडघ्यावर फाडलेली अशी त्याची डिझाईन असते, त्यामुळे ती रिप्ड जीन्स किंवा आपली मराठीतच फाटलेली जीन्स आपण तिला म्हणतो. चौथी अशी जीन्स आहे, ती घातल्यावर आपण त्यावर स्पोर्ट गर्ल्सपेक्षा काही कमी दिसत नाही, ती म्हणजे जॉगर जीन्स. जॉगर जीन्स ही ऑब्व्हियसली आपल्या पायांचे जे गोट आहेत तिथे तिला इलास्टिक असतं, तिथे ती घट्ट असते आणि वरून कमरेपासून ती संपूर्णपणे बऱ्यापैकी थोडी सैल असते घालायला आणि कम्फर्टेबलसुद्धा असते. तर ही आहे आपली सगळ्यात मजेदार आणि मस्त अशी जॉगर जीन्स. तर आय होप मी ज्या प्रकारे तुम्हाला जीन्सचं वर्णन किंवा माहिती तुमच्यासमोर मांडली असेल ती तुम्हाला आवडलीच असेल आणि तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल जीन्स अजून जास्त प्रकारे फॅशन सेन्समध्ये समजून घेण्यासाठी. तर त्यामुळे मी अजून असे काही व्हिडिओज नक्की घेऊन येत जाईन, ज्यामुळे तुम्हाला अजून काही गोष्टींची जाणीव होईल, काही गोष्टी समजायला लागतील. तर असे सगळे व्हिडिओज पाहायला दर रविवारी प्लीज विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.